कुमार भारती इयत्ता 9वी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनुक्रमणिकेतील पाठ 3 कीर्ती कटियाचा दृष्टांत म्हाइंभट हा आपण पाहणार आहोत। कीर्ती कटियाचा दृष्टांत। कीर्ती कठिया कठिया म्हणजे मंदिरामध्ये देवाची पूजा अर्चा करणारा, मंदिराची देखभाल करणारा, गाभाऱ्याची देखभाल करणारा गुरव किंवा पुजारी। आणि दृष्टांत म्हणजे एखादे तत्व समजूनच सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादी कथा सांगितली जाते। त्या वेळी त्या दाखल्यात तेव्हा त्या कथेत दृष्टांत कथा सांगितली जाते, त्यालाच दृष्टांत असे म्हटले जाते। महाराष्ट्रामध्ये 4 पंथ आहेत, वारकरी पंथ, दत्त पंथ, महानुभाव पंथ आणि त्याचबरोबर नाथ पंथ। वारकरी पंथ म्हणजे पांडुरंगाला विठ्ठलाला मानणारा, दत्त पंथ म्हणजे श्री दत्तात्रयांना मानणारा, महानुभाव पंथ म्हणजे कृष्णाला मानणारा आणि नाथपंथ म्हणजे शंकरांना मानणारा। असाच हा महानुभाव पंथ, कृष्ण हाच देव आहे आणि कृष्णाची उपासना करायला शिकवणारा महानुभाव पंथ। महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी। या पाठाच्या माध्यमातून आपल्याला महानुभाव पंथाची माहिती पाहिजे आहे, त्याचबरोबर लीळाचरित्र म्हणजे नेमकं काय आणि या पाठात कोणती कथा सांगितलेली आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती करायची आहे। महानुभाव पंथ हिंदू धर्माच्या अंतर्गत निर्माण झालेला हा एक पंथ आहे। इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये हा पंथ निर्माण झाला। पुढे 2 ते 3 शतके या ग्रंथाचा खूप प्रसार झाला। विशेषतः महाराष्ट्र, मध्य भारत, पंजाब व काश्मीर एवढ्या भूभागात या पंथाची वाढ झाली। हा पंथ अहिंसेचा पुरस्कर्ता आहे। त्या काळात कर्मकांडाचे स्तोम माजले होते, त्यामुळे खरा धर्म बाजूला पडला होता। कर्मकांडामधून जनतेची सोडवणूक करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली। या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे। जाती निरपेक्षता, समानता व अहिंसा ही या पंथाची मुख्य तत्वे आहेत। श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होय। रिद्दीपूरचे ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभू यांचे ते शिष्य। खेडोपाडी जाऊन त्यांनी आपल्या आचार धर्माचा व तत्वज्ञानाचा प्रसार केला। ते अहिंसेचे पूजक होते, जातीयतेचे कट्टर विरोधक होते। आपल्या अनुयायांना ते आचार धर्माचे कठोरपणे पालन करायला लावत। मात्र ते कोमल अंतकरणाचे होते। केवळ माणसाविषयीच नव्हे तर प्राणीमात्राविषयी त्यांना ममत्व वाटे। आपल्या पायाखालची मुंगीही मरता कामा नये असे त्यांना वाटे। या पाठाचे लेखक आहेत पंडित म्हाइंभट सरोळकर। हे या लीळाचरित्राचे कर्ता आहेत। लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ आणि चरित्र ग्रंथ। अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही झाला। सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे। याची रचना इसवी सन 1278 सालची। या रचनेमध्ये एकांतामध्ये पहिल्या एकांकात 74, पूर्वार्धात 358 आणि उत्तरार्धात 488 अशा साधारणपणे 950 लीळांचा ग्रंथ आहे। हा ग्रंथ चरित्रात्मक असून श्री चक्रधरांच्या जीवनाचा सर्वांगीण रेखाटलेला आलेख आहे। त्यांचे उद्धार वचने, सांप्रदायिक सूत्रे याच्यामध्ये आहेत। लीळाचरित्र म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, तात्विक आणि वाङ्मयीन चित्ररूप दर्शन। श्री चक्रधरांचे चरित्र हे या ग्रंथाचा विषय। लीळाचरित्राच्या यशाचे निम्म्याधिक श्रेय श्री चक्रधरांच्या व्यक्तिमत्वाला जाते।
तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळा चरित्रात उमटलेले आहे. त्यावेळेचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्य, सणवार, खाणीपिणी, नाणी गाणी, व्यापार, बाजार इत्यादी विविध अंगांचे दर्शन व स्थितीगती यांची चांगली कल्पना लीळा चरित्रातून येते. नागदेवाचार्य, बाईसे, आऊशे, सारंग पंडित, जानोपाध्याय इत्यादी अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार महिंबट चतुरस्त्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिक शैलीकार आहेत. लीळा चरित्राची प्रेरणा नागदेवाचार्य आणि महिंबट यांच्या संवादात आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्वज्ञान या सर्वच दृष्टीने या ग्रंथाचे महत्त्व जाणवते. या लीळा चरित्रामध्ये आपल्याला प्रत्येक जीव विकाराच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकार म्हणजे आजार, रोग, षटविकार, काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर. कुणीही याच्यातून बाहेर पडू शकत नाही. आपण अनेकदा केवळ वाईट विकारांनाच, वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो. म्हणजे वाईट घडलं की आपण त्याला बोलतो, वाईट आहे तेच गृहीत धरतो. पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हा सुद्धा एक विकारच आहे, अशी स्वामींची शिकवण होती. तीच या पाठामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. या काळातली भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यात फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे. या पाठाच्या माध्यमातून आपल्याला आपले चांगले गुण हे चांगले आहेत, तसेच चांगले गुण हे अवगुणही होऊ शकतात, हे या पाठात सांगितलेले आहे. नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथांच्या विचारावर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथांच्या विचारानुसार आचरण करीत असत. त्यामुळे असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसे. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी माती काम करत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टाची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला, अवगुण ठरला. हेच या पाठातून लेखकांना सांगायचे आहे. कोणताही चांगला गुण हा सुद्धा अवगुण होऊ शकतो. म्हणून चांगल्या गुणांचा सुद्धा अहंकार करू नये. चांगला गुण सुद्धा आपल्यातून, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये अहंकार निर्माण करू शकतो. म्हणून आपण अहंकार कधीही करू नये, हेच या पाठामध्ये सांगितलेले आहे. आणि हेच पटवून देण्यासाठी कटियाचा दृष्टांत, एका पुजाऱ्याचा दृष्टांत या पाठात सांगितलाय. आपण आता पाठाकडे जाऊया. प्रस्तावना. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. म्हणजेच प्रत्येक जीवाला काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर यांचा विकार आहे, रोग आहे आणि तो प्रत्येकाच्या मनाला, विचारांना जडलेला असतो. हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत, लीळा म्हणजे एक छोटीशी कथा, चक्रधर स्वामींनी कीर्ती कटियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणजे एका पुजाऱ्याचा दृष्टांत, उदाहरण या ठिकाणी दिलेला आहे. कोणत्याही कार्याचा किंवा व्रतस्थपणाचा अहंकार बाळगू नका, हा विकारच आहे, हे प्रस्तुत लीळेतून पटवून दिलेले आहे. म्हणजे तुम्ही जे कार्य करता, तुम्ही जे व्रत घेतलेलं आहे, कोणत्याही कामाचा, भले ते चांगलंही काम असू द्या, पण चांगल्याही कामाचा अहंकार आपल्या मनामध्ये येऊ नये. आणि तर तो आला तर तो विकार आहे, असं या ठिकाणी चक्रधर स्वामींनी या पाठात सांगितलेलं आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते. डोमग्राम म्हणजे आत्ताचे डोंबेगाव, सध्याचे कमालपूर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर ही आत्ताची त्याची ओळख. एके दिवशी डोंबेगावामध्ये गोसावियांच्या ठाई उदयाचे मातीकाम होत होते. उदयाचे म्हणजे सकाळी सकाळी.
गोसावी म्हणजे चक्रधर स्वामी। एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी चक्रधर स्वामींकडे मातीकाम चालू होते। ते सी वाजत होते म्हणजे थंडी वाजत होती। त्यावेळी खूप थंडी वाजत होती, थंडी पडलेली होती, थंडीचे दिवस होते। त्याने भक्तिजनाशी व्यापार होवेना, त्याच्यामुळे भक्तिजनाशी म्हणजे सर्व भक्तांना व्यापार म्हणजे काम, कोणालाही काम करणं कठीण जात होतं। होवेना म्हणजे होत नव्हतं, करता येईना। आणि भट व्यापार करू लागले। मात्र नागदेवाचार्य भटोबाज यांनी व्यापार करू लागले म्हणजे कामाला सुरुवात केली, माती काम करायला सुरुवात केली। नाथोबाई म्हणतिले तेव्हा नाथोबांनी त्यांना विचारले, नागदेया तू कैसा काही हिवसीना म्हणजे तुला थंडी वाजत नाही का? नागदेवा तुला कशी काही थंडी वाजत नाही? तवम भटी म्हणतिले तवम म्हणजे तेव्हा, भटी म्हणजे नागदेवाचार्य म्हणाले, आम्ही वैरागी आहोत, वैराग्य धारण केलेला आहे। वैरागी म्हणजे ज्याने सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये ज्याला कोणत्याही पद्धतीचा लोभ नाही, वासना नाही, सर्व गोष्टी ज्याने सोडून दिलेल्या आहेत असा। मग ते सांगतात की आम्ही वैरागी काहीसा हिऊ म्हणजे वैराग्यांना कसली थंडी आली? यावरी सर्वज्ञ म्हणतिले, यावर चक्रधर स्वामी सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणकार असणारा, सगळं काही ज्याला ज्ञान आहे, ज्याला सर्व काही कळतं असे। त्यावेळेस चक्रधर स्वामी त्याला म्हणाले, वानर्या पोरा जीवाशी वैरागू मिरवू आवडे, हाही एक विकारूची गा। त्यावेळी चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्यांना सांगितलं, ते नागदेवाचार्यांना वानर असे संबोधायचे, कारण नागदेवाचार्य हे प्रत्येक काम चपळाईने करायचे, पटापट करायचे, म्हणून त्यांची चपळता पाहून श्री चक्रधर स्वामी गमतीने त्यांना वानर म्हणायचे। मग चक्रधर स्वामी त्यांना म्हणाले, हे वानराच्या पिल्ला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला वैराग्य मिरवायला आवडते, हाही एक विकारच आहे। म्हणजे प्रत्येक माणसाला आपली स्तुती केलेली आवडते, आपलं स्वतःबद्दल चांगलं बोललेलं आवडतं। यावर भटी म्हणतिले। मग नागदेवांनी विचारले, जी निर्विकार तो कवन हा? त्यावेळेस हो, तर मग निर्विकार कोण आहे? ज्याला कोणत्याही पद्धतीचा विकार नाही, रोग नाही, असा कोण आहे का? सर्वज्ञ म्हणतिले। चक्रधर स्वामींनी उत्तर दिले, वानरिया पोर जीव विकारा वेगळा, केवेळाही जालाची ना। म्हणजे केवेळाही म्हणजे कधीही, जालाची झाला, विकार कवन म्हणजे कोण, विकार म्हणजे रोग। जीव कोणताही जीव विकारापासून कधी वेगळा झालाच नाही, म्हणजे प्रत्येक जीवाला कोणता ना कोणता तरी विकार आहे, कोणता ना कोणता तरी रोग आहे। कोणता रोग मग? काम क्रोध मोह माया मद मत्सर यापैकी कोणता तरी रोग प्रत्येक विकाराला आहे, असं चक्रधर स्वामी सांगतात। मा तू काही वेगळा असशी, मग तू काही वेगळा आहेस का जीवापेक्षा? तूही एक जीवच आहेस, माणूस आहेस हो काजी? नागदेवाचार्य म्हणाले। नागदेवाचार्यांनी म्हणलं, बर। यावरी गोसावी कीर्तिकटियाचा दृष्टांत निरोपिला। त्यावर स्वामींनी कीर्तिकटियाचा दृष्टांत सांगितला। तो दृष्टांत असा आहे, कीर्तिकटियाचा म्हणजे एका गुरुवाचा, एका पुजाऱ्याचा दाखला या ठिकाणी ते देतात। कवनी एकू कटिया असे, कवनी म्हणजे कोणी, कटिया म्हणजे पुजारी, गुरव देवाची उपासना करणारा। कोणी एक पुजारी होता, तो भोगस्थानाची शुश्रूषा करी। भोगस्थान म्हणजे देवाला नैवेद्य दाखवतात अशी जागा, किंवा देव ज्या ठिकाणी मंदिरामध्ये असतात अशी जागा। मग देवाच्या जागेची तो पूजा अर्चना करायची, देवाची पूजा अर्चा करायचा, देवामध्ये त्या ठिकाणी झाडलोट करायचा, सर्व काही देवाची तो कामं करायची। शुश्रूषा म्हणजे सेवा, सगळ्या प्रकारची तो देवाची सेवा करायचा। मग तो काय करी? झाडी म्हणजे साफसफाई करायचा। सडा संमार्जन करी,
सडाशंमार्जन जमीन सारवून रांगोळी काढत असे. रोज तो पाणी टाकायचा, जमीन सारवायचा, रांगोळी काढायचा आणि तिथं मंदिराची जागा सर्व साफसफाई करायचा. ते देखोनी गावची म्हणते आणि ते पाहून गावकरी त्याला म्हणायचे, कठीये हो निके करीत असा. म्हणजे गुरुवांनो, तुम्ही खूप छान काम करत असा, नेटके काम करत असा. निके म्हणजे स्वच्छ, शुद्ध, नीटनेटकं, छान. बरवे करीत असा, छानच करीत असा. बरवा म्हणजे छान, चांगलं. ते ऐकल्यानंतर तो पुजारी दिसवडी हात हात चढवी. मग स्तुती ऐकून स्वतःची रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. दिसवडी म्हणजे दररोज प्रतिदिन तो चांगलं काम करू लागला. रोज आजच्यापेक्षा उद्या चांगलं, उद्याच्यापेक्षा परवा चांगलं, असं तो चांगलं करू लागला. तयाशी देवता आपुले फळ नेदी. तयाशी त्याला देवता है ना कोणतेही फळ, नेदी म्हणजे नाही, परंतु देव त्याला कोणतेही फळ देत नसत. कोणतेही फळ त्याला देव देत नाही. तयाशी कीर्तीचेची फळ झाले. त्याला फक्त कीर्ती मिळाली, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले, अन्य काहीही मिळाले नाही. या पाठाच्या माध्यमातून लेखकांना असं सांगायचं आहे की माणसानं जीवनामध्ये चांगल्याही गोष्टीचा कधी अहंकार बाळगू नये. जसा वाईटाचा बाळगू नये, तसा चांगल्याचाही अहंकार आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी कधीही येता कामा नये. कारण चांगल्याचाही अहंकार हाही विकारच असतो. म्हणून हा विकार या ठिकाणी, या विकार वासनेपासून आपण दूर राहिलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. हे या पाठाचं, या लीळेचं उद्दिष्ट आहे. म्हणून चक्रधर स्वामींनी, महिमभटांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला कीर्तिकटियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. यावर विद्यार्थ्यांनी दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. तदनंतर आपण महानुभाव पंथाचे जी प्रेयर आहे, प्रार्थना आहे, ती प्रार्थना ऐकणार आहात. धन्यवाद. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. सह्याद्रिशिखरे रम्यम् अनसूयात्रिनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं. फलस्थनगरे जातं द्वारावत्यां निवासिनं नौम्यहं चक्रपाणिं तं जनकद्विजनन्दनं. नमोऽम्बोदरं सम्भूतं काणवादनन्तनायकात् प्रभुं नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकम्. पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभुम्. पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवः त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सलः.